कोणतंही प्रेमाचं नातं जेव्हा अस्तित्वात येतं तेव्हा ते आपल्यासोबत अनेक अपेक्षांचं ओझं घेऊन येतं. आणि या अपेक्षा म्हणजे तरी काय असतात की पार्टनर सोबत फिरायला जाणं, पार्टनर सोबत वेळ व्यतीत करणं. या अपेक्षांबद्दल मुलांचं म्हणणं काय आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मुलांना नेमकी नोकरी करणारी मुलगी हवी की हाऊसवाईफ मुलगी हवी हे आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय माय महानगर मानिनी. कोणत्याही नात्यामध्ये प्रामुख्याने पार्टनरची सोबत त्याच्याकडून मिळणारं प्रेम हे फार महत्वाचं असतं. पण गेल्या काही वर्षांपासून अनेक जोडपी या प्रेम आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली घुसमटू लागली असून नात्यातलं प्रेमच संपल्याने ती विभक्त देखील होऊ लागले. कारण समोरच्या व्यक्तीचं प्रेम मिळवण्यासाठी त्याला आधी समजून घ्यावं लागतं, त्याचं मन जाणून घ्यावं लागतं. त्यासाठी दोघांमध्येही संवाद असणं महत्वाचं आहे. यासाठी एकमेकांचा सहवास देखील महत्वाचा आहे. पण दोघेही जण जर नोकरी करणारे असतील तर त्यांना एकमेकांशी बोलायला वेळच मिळत नाही. दोघेही दिवसभर ऑफिसमध्ये आणि संध्याकाळी थकून भागून घरी आल्यावर घरची कामं यामध्येच असतात. त्यामुळे यातच त्यांचा वेळ जात असल्याने त्यांच्यात संवादापेक्षा विसंवादच वाढताना आपल्याला दिसतो. महागाई वाढल्याने मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये एकाच्या पगारावर घर चालवणं तसं मुश्किलच आहे. त्यामुळे पती पत्नींना दोघांनाही काम करावं लागतं. पण याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर देखील होतो. आणि म्हणूनच पती पत्नी विभक्त होण्याचं प्रमाण देखील आपल्याला सध्या वाढताना दिसतंय. यामुळे तरुण पिढी सावध झाली असून वर्किंग पेक्षा हाऊस वाईफलाच हल्लीच्या मुलांची विशेष पसंती आपल्याला पाहायला मिळते. पण एक काळ असा होता की जेव्हा मुलांना फक्त नोकरी करणारी बायको हवी असायची. यामागे अनेक कारणं होती, त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळते. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी परिस्थिती देखील बदलली. आता मुलांची जोडीदाराबद्दलची विचारसरणी बदलते. आजकालच्या मुलांना वर्किंग वुमन नाही तर घर संसार सांभाळणारी पत्नी हवी आहे. नुकत्याच एका सर्वेक्षणातून असं समोर आलंय की आता बहुतांश मुलं नोकरी करू इच्छित नसलेल्या जोडीदाराचा शोध घेऊ लागले. त्यामुळे घराला घरपण येईल, संध्याकाळी घरी गेल्यावर पत्नी बरोबर संवाद साधता येईल. त्यामुळे भांडणापेक्षा प्रेम वाढेल, नातं टिकेल असा विचार हल्लीची मुलं करू लागले. तुमचं या विषयावर नेमकं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.